इडली बरोबर खाण्यासाठी आज आपण इथे दोन प्रकारच्या चटण्यांची रेसिपी बघणार आहे. एक हिरवी चटणी म्हणजे ओला नारळ आणि कोथिंबीरची चटणी आणि दुसरी म्हणजे फक्त नारळाची पांढरशुभ्र चटणी. साहित्य काय घेतलेले आहे? ओलं खोबरं घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि फुटाणा डाळ. हे आपल्याला जेव्हा आपण कोथिंबीरची ओल्या नारळाची चटणी बनवतो तेव्हा आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. शेंगदाणे मी इथे घातलेले नाही आहे. कोथिंबीरची चटणी असल्यामुळे मी शेंगदाणे इथे स्किप केलेले. यामध्ये फुटाणा डाळ घातलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घाला. अर्धा लिंबू पिळून यामध्ये तुम्ही घालू शकता आणि एक चमच्याभर साखर आपल्याला यामध्ये घालायची. पाणी घालून चटणी एकदम बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. इडली बरोबर खाण्यासाठी करतोय त्यामुळे इथे आपण ती पातळ करतोय. तुम्हाला जर अशी चपाती भाजी बरोबर खायची असेल, तोंडी लावायची असेल वरण भाताबरोबर, तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण अगदी कमी करायचं आहे आणि घट्टसर अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची. पण इथे इडली बरोबर खाण्यासाठी बनवते त्यामुळे मी इथे पातळ बनवून घेतलेली आहे. चटणी आपण मिक्सरला वाटून घेतली की तडका बनवूया. 2 पळ्या तेल घालायचं आहे, जिरी मोहरी भरपूर घालायची आहे, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, 2 बेडगी मिरची तुमच्याकडे असेल तर त्या घालायच्या आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि हा तडका गरम असताना चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि चटणी व्यवस्थित हलवून घ्यायची. तर ही झाली ओल्या नारळाची आणि कोथिंबीरची हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे. आता आपण बनवून घेणार आहे फक्त पांढरशुभ्र अशी नारळाची चटणी. त्यासाठी अर्धी वाटी इथे नारळ घेतलेला आहे. पाठीमागचा काळा भाग काढून पातळ काप करून घ्यायचे. मूठभर शेंगदाणे गरम करून वरची साल काढून घ्यायची. जिरे लागणार आहे, आलं, हिरवी मिरची आणि लिंबू आपल्याला इथे लागणार आहे. आता ही चटणी बनवताना तुमच्या लक्षात आलं असेल की मी इथे फुटाणा डाळ नाही तर फुटाणा डाळीच्या जागी पांढरे शेंगदाणे घेतलेले, म्हणजे शेंगदाण्याची वरची साल काढून घेतलेली. लसणाचा वापर यामध्ये अजिबात केलेला नाही आहे. तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे, लिंबू पिळून घ्यायचं आहे, मीठ आणि साखर एक एक चमचा घालून आपल्याला हे सगळ्यात पहिलं कोरडं वाटायचं आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होतं आणि नंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला ही चटणी आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आणि थोडीशी पातळ करायची आहे. दोन्ही चटण्या आपण इडलीसाठी बनवते त्यामुळे मी इथे पातळ करून घेतलेल्या आहे. पाणी घालून परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर या पद्धतीने ही चटणीसुद्धा आपली इथे वाटून तयार झालेली आहे. एका भांड्यामध्ये ही चटणी आपण काढून घेणार आहे आणि मग यामध्ये मी पाणी घालून थोडीशी तिला पातळ करणार आहे, कारण मी ही बारक्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली आहे. आता हिला आपल्याला तडका करायचा आहे. तडक्यासाठी सेम दोन्ही चटण्यांसाठी तडका एकच पद्धतीने केला जातोय. 2 पळ्या तेल घालायचं आहे, जिरी मोहरी घालायची आहे, हिंग घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बेडगी मिरची तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. तर हा तडका झालाय बनून तयार. हा सुद्धा गरम असतानाच आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि तडका व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण इथे इडली बरोबर खाण्यासाठी 2 प्रकारच्या चटण्या इथे बनवून घेतलेल्या आहे. फक्त एक नारळाची पांढरशुभ्र चटणी आणि दुसरी म्हणजे ओला नारळ आणि कोथिंबीरची हिरवीगार अशी चटणी आपण इथे बनवून घेतलेली आहे. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.